रात्रीचे 10 वाजता आहेत आणि या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ज्ञानेश्वर दहिपळे हे तब्बल 2.5 वर्षापासून या ठिकाणी प्रशासनाला न्याय मागतायत, पण आणखी या ठिकाणी तब्बल 2.5 वर्षापासून ज्ञानेश्वर दहिपळे यांना न्याय मिळत नाही आणि या ठिकाणी त्यांचं कॅव्हेट दाखल असताना देखील ज्ञानेश्वर दहिपळे यांच्या प्रकरणाला या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। आपल्यासोबत सध्या या ठिकाणी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर दहिपळे आहेत। काय सांगायचं तुमचं प्रकरण दाखल असताना देखील, कॅव्हेट दाखल असताना देखील तुमच्या प्रकरणाला या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे? माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश दिला की तुम्हाला शेतरस्ता काढून देण्यात यावं म्हणून। त्या शेतरस्त्याच्या संदर्भात विरोधी पक्षानं अपील दाखल केलं माननीय एच डी एम साहेबांकडे। एच डी एम साहेबांकडे मी पहिलेच कॅव्हेट दाखल केलेलं होतं की माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय याच्यामध्ये कुठलाही आदेश पारित करू नये, पण तरीसुद्धा माननीय एच डी एम साहेबांनं की संबंधित तहसीलदारांच्या आदेशावरती स्थगिती दिली असता मी 4:30 वाजता मला संबंधित प्रकरणामध्ये, तुमच्या प्रकरणामध्ये उद्या काही रस्ता मिळणार नाही तुम्हाला, तुमच्या प्रकरणामध्ये एच डी एम साहेबांनी स्थगिती दिली असं कळालं। मी त्या कळाल्यावर मी एच डी एम साहेबांच्या ऑफिसला आलो, तिथे विचारपूस केली की माझं कॅव्हेट असताना तुम्ही स्थगिती कसं काय दिली, माझं तर म्हणणं पण ऐकून घेतलं नाही तुम्ही। त्यावेळेस ते म्हटले नाही तुम्ही ते एच डी एम साहेबांना विचारा की आम्ही काय सांगू शकत नाहीत कर्मचारी म्हटले। मग एच डी एम साहेबांच्या कॅबिनच्या समोर मी 4:30 वाजल्यापासून बसून आहे। 9 वाजता एच डी एम साहेब आले, त्यांनी सांगितलं की नजर चुकीनं तुमचा कॅव्हेट राहिलेला आहे, त्या कारणास्तव मी आज आदेशित करतो आहे की दिनांक 6/1/2026चा जो आदेश आहे, जो स्थगिती आदेश आहे, तो स्थगिती आदेश मी आज रद्द करत आहे व तुम्ही उद्या तुमचा शेतरस्ता काढून घ्यावा। पण मला एक प्रशासनाला असं म्हणायचं आहे की महसूल मंत्री म्हणतायत की नंबर बांधावरनं 12 फुटाचा रस्ता द्या। बरं, नंबर बांधावरनं तहसीलदारांनी आदेशित पारित केलेत की नंबर बांधावरनं 12 फुटाचा रस्ता शेतकऱ्यांना द्यावा म्हणून, आणि माननीय एच डी एम साहेब त्या 12 फुटात जे नंबर बांधावरून रस्ता द्यायचा त्याला स्थगिती देत आहेत। म्हणजे हा गोंधळ काही लक्षात येत नाही आहे का? फक्त हा गोंधळ फक्त परळी तालुक्यापुरताच मर्यादित आहे का? हा पूर्ण महाराष्ट्रात आहे, हे पण बघणं गरजेचं आहे। या ठिकाणी एच डी एम साहेबांनी 1 महिन्यामध्ये प्रकरण निकाल लावा असा आदेश असताना देखील परत हे सावळा गोंधळ परत सुरू झाला। दिनांक 14/8/2025 रोजी माननीय एच डी एम साहेबांनीच तहसीलदारांना पत्र दिलं होतं की संबंधित शेतकऱ्याचं जे रस्त्याचं प्रकरण आहे ते प्रकरण 1 महिन्याच्या आतमध्ये निकाली काढावं, असं त्यांनी पत्र मला दिलं होतं आणि तहसीलदारांना पण दिलं होतं। पण तरी तहसीलदारांनी माझं प्रकरण निकाली काढलं नाही। ते निकाली काढलं डिसेंबर 2025मध्ये। ते पण मी 2 गावाचा रस्ता बंद केल्यानंतर त्यांनी माझं प्रकरण निकाली काढलं आणि त्यांनी प्रकरण निकाली काढण्याचा आणि निकाल पण असा दिला होता की संबंधित ते तहसीलदार जे आहेत त्यांचा जो जवळचा नातेवाईक आहे, जो एक मुंडे आहे आणि एक डोईफोडे म्हणून, त्या दोघांना वाचवण्याच्या हिशोबाने त्यांनी तो आदेश पारित केला होता की त्यांना ह्या प्रकरणात स्टे भेटावा। असं हे जाणीवपूर्वक तहसीलदार साहेबांनी हे जे पूर्ण आहे, हे पूर्ण महसूल जे परळीतलं तहसील कार्यालयाचं जे प्रशासन आहे हे सगळं विकलं गेलेलं आहे। ह्यांना शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं काही देणं घेणं नाही आहे आणि यांच्यावरती यांचं कोण मालक आहे, कोण आहे, हे काय सांगायचं काम नाही आहे, हे सर्वांना माहिती आहे। आता या ठिकाणी एच डी एम साहेबांनी तुमचं या ठिकाणी सुनावणी देखील केली आहे, तर सुनावणीमध्ये काय सुनावणी? एच डी एम साहेबांनी रात्री 9:15 वाजता सुनावणी घेतली माझ्या प्रकरणामध्ये आणि सुनावणी घेऊन त्यांनी जो दिनांक 6/1/2026चा जो स्थगितीचा आदेश आहे तो रद्द केलेला आहे आणि नवीन आदेश दिलेला आहे मला आज। काय आदेश आले नवीन? नवीन आदेशात असं आहे की दिनांक 6/1/2026चा जो मी स्थगिती आदेश दिलेला आहे त्याच्यावरची स्थगिती मी आज उठवत आहे असा त्यांनी आदेश दिला व दिनांक 28/1/2026 रोजी तुमच्या प्रकरणात सुनावणी होईल असा आदेश काढलेला आहे त्यांनी। काय वाटतंय या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांनी जे आदेश पारित केले आहेत त्याचं पालन होईल का? रस्ता तुम्हाला मिळेल का? हे रस्ता भेटेल का नाही भेटेल हे आणखीन सुद्धा म्हणजे शाश्वती नाही आहे, पण आपण आणखीन तरी कुठंतरी कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाला मानून की आपल्याला न्याय भेटेल ही अपेक्षा ठेवूयात। आशावादी आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देवराव महाराज देखील आपल्यासोबत आहेत। महाराज, या ठिकाणी खरोखर जर पाहिलं तर शेतकऱ्याला 2.5 वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत राहावं लागतं आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे वकील असताना देखील 2.5 वर्षे
जो व्यक्ती या ठिकाणी वकिलांच्या माध्यमातून दुसऱ्यांना न्याय दिला जातो, पण तोच माणूस आज 2.5 वर्षापासून न्याय मागतोय. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच एक उच्च विषित आणि त्यातली त्यात कायद्यातला तज्ज्ञ असलेल्या माणसाला या पद्धतीच्या अशा अनेक वर्षे जर छोट्याशा गोष्टीसाठी झगडावं लागत असेल तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे काय या परळी तालुक्यात हाल असतील. आता दैपळे साहेबांनी मागच्या काही दिवसापूर्वी सांगितलं, मागाही सांगितलं की परळी तालुक्यात जसंही रस्त्याचं मी आंदोलन हातात घेतलं, कित्येक शेतकऱ्याचे मला फोन आले. म्हणजे याचा अर्थ परळीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे हे प्रकरण प्रलंबित आहेत. मग आम्ही 5 वाजल्यापासून इथं आहेत. 6:30-7 वाजता माझं PI साहेबासोबत बोलणं झालं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आले. त्याच वेळेला वकील साहेबाच्या ठिकाणी सामान्य शेतकरी असतात तर त्यांच्या बाकीच्या बोलण्यालाच उठून घाबरून गेला असता. पण एक तज्ज्ञ त्या क्षेत्रातले कायदेतज्ञ असल्यामुळे त्यांना बऱ्याच अभ्यास आहे आणि नक्की त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या जोरावर आज कुठंतरी एक आशावाद आपण ठेवू. नक्कीच शाश्वती आहे की या ठिकाणी त्यांना आता रस्ता मिळेल, न्याय मिळेल. पण नाही मिळाला तरी ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं आक्रमकतेने जो लढा आहे तो लढणार आहेत. आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की परळीसारख्या ठिकाणी अशा पद्धतीचं रात्री 10 वाजलेत, आता लाईव्ह 10 वाजतायत आणि तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे. दुर्दैव या परळी तालुक्याचं की इथं फक्त हे नावं मोठे त्या नेत्याचे, बाकी ह्या नेत्याने परळीला वाटोळ करण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणचं प्रशासन माझं स्पष्ट मत आहे की विशिष्ट प्रवृत्तीचं रखेल या ठिकाणी झालेलं आहे. निश्चित या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले ज्ञानेश्वर दैपळे यांनी या ठिकाणी निश्चित जो न्याय मागितलेला आहे उपविभागीय अधिकारी यांच्या सुनावणीनंतर मिळेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.